रामकृष्ण मित्रांनो, तर आज मी उठलो होतो 4:30 वाजता आणि आपल्याला जायचं होतं कन्हैयालाल महाराजांचं दर्शन घ्यायला धनई आंबळी येथे. तर मग मित्रांनो विषय असा आहे भाऊ, मी 1 तास झाल्यापासून गावात आलेलो होतो, पण मग देवा महाराज बाळा महाराज ते आत्ताशी येऊ राहिले 1 तास नंतर. आणि त्यात असा विषय भाऊ, देवा महाराज याने आपल्या पहिल्या सीटवरची जागा सांभाळून घेतली होती. तो म्हणे भाऊ पुढे बस मागे बस, कन्हैयालाल महाराजांचं दर्शन होणारच आहे. मग काय इकडं निसर्गाचा आनंद घेत बसलो भाऊ मागच्या सीटावर. मग काय गेलो भाऊ तेवढ्यात बेडगावात गेल्यानंतर बाळा महाराजचं डोकं दुखायला लागलं. ते म्हणे आपलं माऊली मेडिकल आलंय म्हणे, लवकर उघड म्हणे आणि मला गोळी दे म्हणे. त्याला म्हटलं भाऊ ते आपलं नाही, आपलं कंकराळ्याला आहे. आणि हा आमच्या सोबत आहे ना ज्ञानेश्वर महाराज बेडगर पण होते भाऊ. आणि मग काय निघालो भाऊ दन खन करत डायरेक्ट साक्री मार्गे डायरेक्ट धनई आंबळीला. थोडं पुढे गेल्यानंतर लागलं भाऊ कन्हैयालाल महाराज तीर्थक्षेत्र आंबळी फाटा. तर मग मित्रांनो विषय असा आहे भाऊ, मी बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो होतो फिरायला, मग मला खूप छान वाटत होतो आणि त्यात आहे ना कन्हैयालाल महाराजांचं दर्शन होणार होतं. मग मी आणखी खुश होतो. तर मग मित्रांनो आम्ही फायनली कन्हैयालाल महाराजांच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर कंकराळ्याचा ब्लॉगर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग मित्रांनो तिथे गेल्यानंतर आम्ही सर्वप्रथम पावबा महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग आलो इकडं मंदिराच्या प्रांगणामध्ये. मग काय तिथे गेल्यानंतर पाहिलं तर मंदिराचा जीर्णोद्धार चालू होता आणि मंदिर आहे ना भव्य दिव्य अशा स्वरूपात बनणार आहे. मग मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर एवढा आनंद झाला, आनंदुरे आजे आनंदुरे. आणि मग काय कन्हैयालाल महाराजांचं दर्शन घेऊन एकच वाटलं, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. तर मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.